महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू असतानाच आता मान्सून देखील महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आणि मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती आता हवामान खात्याकडून मिळते आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुणे हवामान खात्याचे हवामान तज्ज्ञ एस डी सानप सर. सर, मान्सून दाखल झाल्याची माहिती मिळते, काय नेमकी माहिती? कारण केरळनंतर आता तर कोकणात मुंबईत देखील मान्सून दाखल झालेला आहे. हो. काल देवगडपर्यंत मान्सूनचा प्रवास आपल्याला दिसून आला आहे आणि आज मुंबईमध्ये तो दाखल झालेला दिसून येतो. यस. म्हणजे यावेळी मान्सून मात्र लवकर दाखल झाल्याचं एकूण चित्र पाहायला मिळते. कारण दरवर्षी मान्सून जो दाखल होतो तो 6-7 जूनमध्ये, यावेळी मात्र काही जवळपास आठवडाभर आधीच मान्सून महाराष्ट्रात आलाय. हो, मान्सूनचे जे नैऋत्य मान्सून वारे आहेत ते लवकरच आपल्याला यावेळी सेट झालेले दिसून येत आहेत आणि आपण म्हणू शकतो की मान्सून महाराष्ट्रात सुद्धा त्याच्या नियोजित वेळेच्या आधी आलेला दिसून येतोय. पण अजून देखील आता काल ज्या पद्धतीने पुणे जिल्ह्यांमध्ये इंदापूर, दौंड या सगळ्या भागामध्ये जो काही पाऊस झालेला आहे तो अवकाळी पाऊस म्हणता येईल काय नेमकं? हो, मान्सूनचा पाऊस डिक्लेअर किंवा मान्सूनचं आगमन डिक्लेअर करण्याच्या आधीचा जो पाऊस असतो तो आपण मान्सून पूर्व वादळी पाऊस किंवा मान्सून पूर्व पाऊस यामध्ये आपण त्याला कन्सिडर करतो. तर या कालपर्यंतचा जो पाऊस झालेला आहे तो मान्सून पूर्व पावसामध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो. तर आजपासूनचा जो पुढचा पाऊस असेल तो मान्सूनच्या आगमनानंतरचा पाऊस आहे, तर आपण त्याला मान्सून नंतरचा पाऊस असं म्हणता येईल, मान्सूनमधला पाऊस म्हणता येईल. पण मग सर, याचं काय होऊ शकतं? कारण ज्या पद्धतीने मान्सून यावेळी लवकर आल्यामुळे त्याचे काय म्हणजे या पुढच्या काळात त्याचे परिणाम काही होऊ शकतात की मान्सूनमध्येच ज्या पद्धतीने पाऊस येणं अपेक्षित आहे? कारण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर मान्सूनमध्ये त्यांना पाऊस अपेक्षित असतो, मग पेरण्या असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टींना. त्यावेळी देखील मान्सून राहील की दडी मारणार मग? असं काही डायरेक्ट रिलेशन नाही आहे. म्हणजे मान्सून आधी आला तर पाऊस कमी पडेल किंवा नंतर दडी मारेल असं आत्ता या मोमेंटला सांगणं बरोबर राहणार नाही. आणि आपण आपलं फोरकास्ट आणि अपडेट्स जे आहेत ते देत असतो. तर आत्ता तरी येणारे 5 ते 7 दिवस अशीच परिस्थिती असण्याची शक्यता महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या 24 तासामध्ये फॉर्म होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मान्सूनचा जोर अजून थोडासा वाढण्याची शक्यता एकंदरीत दिसत आहे. नेमकी कशी वाटचाल असेल या पुढच्या काळामध्ये? अजून मान्सून कशा पद्धतीने आता तळकोकणानंतर मुंबईत देखील सुरू झालं आहे, पण राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये विभागांमध्ये कशा पद्धतीचा मान्सून असणार आहे या पुढच्या काळात? येणारे जसं मी सांगितलं की येणारे 3 ते 4 किंवा 5 दिवस तरी अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरचे जे अपडेट्स आहेत आम्ही तुम्हाला देत राहू. आणि ओव्हरऑल मान्सून जून ते सप्टेंबरचा जर विचार कराल तर तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. मुंबईत ज्या पद्धतीने आज मान्सून बरसतोय तशी परिस्थिती अजून इतर जिल्ह्यांमध्ये काय या पुढच्या काळात राहील? कारण की काही जिल्ह्यांमध्ये अजून देखील मान्सून कुठेही होत पडताना दिसत नाही किंवा पाऊस होताना दिसत नाही. कशा पद्धतीने त्याची सुरुवात असेल? इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस झालेला आपल्याला दिसून येतो. अहिल्यानगर असेल किंवा सोलापूर असेल आणि सांगली, सातारा, कोल्हापूर तिकडे तर पाऊस चाललेलाच दिसून येतो आहे. आणि कोकणातली काही जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी पाऊस चालू आहे. तर येणाऱ्या 4 ते 5 दिवसांसाठी कोकणामध्ये चांगला पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे डिस्ट्रिक्ट्स आणि घाटमाथ्यावर पण चांगला पाऊस पडण्याची शक्यता येणाऱ्या 4 ते 5 दिवस आहे. आणि इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे, तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये दिसत आहे. सर, पुणे हवामान खात्याकडून काही अलर्ट किंवा काही सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला जातोय? आत्ता आपलं पुण्यासाठी आता जर बघाल तर येलो अलर्ट आहे. त्यामुळं आपण सतर्क राहणं तेवढं गरजेचं आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता येणाऱ्या 4 ते 5 दिवस आहे. पण घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची पण शक्यता आज आणि उद्या दिसून येत आहे. आणि महाराष्ट्राचा जर पूर्ण विचार कराल तर कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तिकडे मुसळधार पावसाबरोबरच स्ट्रॉंग वाऱ्यांची पण शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस आहे, येलो अलर्ट आहे. धन्यवाद सर. तर मान्सून
अखेर महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आणि या पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशाच पद्धतीचा पाऊस हा बरसणार आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे। मात्र आनंदाची बातमी ही आहे की यंदा जो 6-7 जूनला मान्सून बरसत असतो महाराष्ट्रामध्ये, तो मात्र जवळपास आठवडाभर आधी यावेळी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन आदिलसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।